नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील माहेश्वरी चौक येथे काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून जाहीर निषेध। काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी वंदे मातरम राष्ट्रगान गीत सुरू असताना अपमान केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी वंदे मातरम का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, राष्ट्रभक्ति की चेतना का प्राण वंदे मातरम अशी प्रचंड घोषणाबाजी करीत स्थानिक माहेश्वरी चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त केला। यावेळी माजी आमदार नामदेवराव ससाने व शहर अध्यक्ष अतुल खंदारे यांच्या नेतृत्वात जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय काळे, युवा मोर्चा अध्यक्ष पवन मेंढे, अजय बेदरकर, महिला आघाडी अध्यक्ष शीतल धोंगडे, मनीषा काळेश्वरकर, आशा देवसरकर, स्वाती पाचकोरे, चंदू पाटील वानखेडे, बाळासाहेब भट्टड, इंजिनियर सुरेंद्रनाथ कोडगिरवार, विजय हरडपकर, ॲडव्होकेट विजय गुजरे, प्रतीक रुडे, सुनील टाक, धनराज पाटील वानखेडे, दशरथ राठोड, पुंडलिक कुबडे, सुनील हिंगमिरे, सुरेश वाघ, आनंदराव चिकणे, अमोल तिवरंकर, गोपाल कलाने यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। 15 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण भारत देश अतिशय आनंदात हर्षोल्लासामध्ये स्वतंत्रता दिवस मनवत असताना काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व मल्लिकार्जुन खडगेजी आणि सोनिया गांधीजी यांनी राष्ट्रगानाचा त्या ठिकाणी अपमान केला। राष्ट्रगान हे गीत चालू असताना त्यांनी आपसामध्ये बोलणे, एकमेकांकडे हातवारे करणे अशा प्रकारचं कृत्य करून त्यांनी या राष्ट्रगानाचा या ठिकाणी अपमान केला। त्यामुळं मल्लिकार्जुन खडगे आणि सोनिया गांधी या दोघांचाही मी भारतीय जनता पार्टी उमरखेड च्या वतीने या ठिकाणी मी त्यांचा निषेध करतो। 15 ऑगस्टच्या दिवशी जो भारत मातेचा अपमान झाला आहे त्याबद्दल आम्ही महिला आघाडी व युवा मोर्चाकडून आज काँग्रेसचा निषेध करत आहोत। आम्ही ज्या जमलेलो आहोत ते फक्त काँग्रेसचा निषेध करण्यासाठी जमलो आहोत। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे।